सकाळी अकोल्यातल्या गंगाधर प्लॉट भागातल्या आरती अपार्टमेंटला आग लागली. आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे. सकाळी 10च्या सुमारास ही आग लागली. आग नेमकं कशाने लागली माहित नाही. मात्र या संपूर्ण आगीमध्ये या अपार्टमेंट मधले जवळपास 15 ते 16 कुटुंब आहे यांना रेस्क्यू करण्याचं काम जे आहे ते करण्यात आलं. संपूर्ण गाड्या ज्या आहेत त्या जळून खाक झालेल्या आहेत. आता रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झालेलं आहे. आग आटोक्यात आलेली आहे. नेमकं आग कशी लागली आणि काय रेस्क्यू ऑपरेशन करताना आपल्यासोबत सुनील कल्ले आहेत. काय नेमकं आग कशी आटोक्यात आली तुम्ही? आग सकाळी जवळपास 9:30 लागलेली आहे. प्रथम अंदाज अजून कळलेला नाही आग कशामुळे लागली, परंतु ज्या दोन अपार्टमेंटमध्ये आरती अपार्टमेंटच्या दोन पहिल्या फ्लोअरला जे दोन अपार्टमेंट आहेत त्या अपार्टमेंटमध्ये जवळपास 10 ते 15 लोक होते. त्यांना सुखरूप रेस्क्यू करण्यात आला आहे. स्वतः मी एका महिलेला मिनी हॉस्पिटलला ॲम्ब्युलन्समध्ये टाकून पाठवण्यात आलेलं आहे आणि आगीचे कारण अजून काही कळू शकलेले नाही आहेत. आणि महसूल विभाग, फायर ब्रिगेड आणि स्थानिक लोक आणि पोलीस कर्मचारी मिळून सर्वांनी आग विझवण्यात आलेली आहे. आणि याच्यातनी बरेच घरचं साहित्य जळून खाक झालेलं आहे. जवळपास गाड्यांचं नुकसान झालं आहे. ही आग जी आहे की ही बेसमेंटमध्ये लागलेली आहे. ज्या ठिकाणी पार्किंगची जागा आहे त्या पार्किंग जागेमध्ये आग लागलेली होती. बरं, किती लोक याच्यात काही जखमी झालेले आहेत का आणि रेस्क्यू किती लोकांना केलं? 2 ते 3 लोकांना जखमी झाले. आमचे मंडळ अधिकारी हरिहर निमकंडे हे रेस्क्यू करताना थोडंसं मानेवर जखम झालेली आहे. आणि एक स्थानिक जी महिला आहे ज्या घरामध्ये होती त्या महिलेला सुखरूप दवाखान्यात पोहोचले आहे. ती पण थोडीशी जास्त सिरियस नाही आहे, पण ठीक आहे. किती कुटुंब होते या अपार्टमेंटमध्ये? 2 अपार्टमेंटमध्ये 2 कुटुंब होते आणि जवळपास 10 ते 12 लोक असल्याची शक्यता आहे. उमेश अलोने, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.